या हेअर स्पाचे अनेक असे फायदे आहेत। तुमचे केस वाढतील, त्यासोबत तुमचे केस सिल्की शायनी तर होतीलच, त्यासोबत तुमच्या केसांमध्ये जो खूप प्रमाणात कोंडा असेल तर तो देखील कमी होणार आहे। आणि या पॅकचा रिझल्ट तुम्हाला फक्त वन टाइममध्ये बघायला मिळणार आहे। या स्पाने तुमचा एक एक केस हा मोकळा होईल आणि तुमच्या केसांना एक मस्त शायनिंग येणार आहे आणि त्यासोबत तुमच्या केसांमध्ये कोंडा दूर होईल। तुमचे केस नक्की वाढतील या स्पाने, कारण याच्यामध्ये आपण ॲलोवेराचा उपयोग केला आहे। तुम्हाला माहितीच आहे ॲलोवेरा आपल्या केसांसाठी किती फायदेशीर आहे। त्यासोबत आपण याच्यामध्ये तांदळाचा उपयोग केला आहे। हा स्पा आपण तांदळाने आणि कोरफडनेच बनवणार आहोत आणि हे खूप कमी साहित्यामध्ये बनणारी ही क्रीम आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी लहान साईजमध्ये कोरफड घेतली होती, तिला मी स्वच्छ धुवून या पद्धतीने मी कट केली आहे आणि ही खूप तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे 3 चमचे तांदूळ घेत आहे। जर तुमचे केस खूप मोठे असतील तर तुम्ही 5 चमचे देखील तांदूळ घेऊ शकतात। आता मी या तांदळाला शिजवून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण भात बनवतो त्याप्रमाणे आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। फक्त याच्यात आपल्याला मीठ आणि तेल हे टाकायचं नाहीये, साधा भात शिजवून घ्यायचा आहे। मी आता याला मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे। त्यानंतर मी आता याच्यामध्ये कोरफड टाकते, त्याला सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला खूप बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि कमीत कमी पाणी टाकायचं आहे। भातामध्ये तुम्ही 1 किंवा 2 चमचे पाणी देखील टाकू शकतात। इथे तुम्हाला आता 1 चमचा कोकोनट ऑइल घ्यायचा आहे। मी इथे 1 चमचा आवळा पावडर घेत आहे, 1 चमचा मी शिकाकाई पावडर घेत आहे, 1 चमचा मी इथे रिठा पावडर घेत आहे आणि हे एकदम ऑप्शनल आहे। तुमच्याकडे जर या 3 वस्तू नसतील तर तुम्ही फक्त तेल सुद्धा याच्यात मिक्स करू शकतात। याच्यामुळे तुमचे केस छान सॉफ्ट होतील आणि आवळा पावडरमुळे केस वाढण्यास जास्त मदत होते आणि त्यासोबत तुमचा कोंडा देखील कमी होतो। आता माझी ही पेस्ट छान पद्धतीने मी मिक्स करून या पद्धतीने बनवलेली आहे। आता मी इथे केसांचे 2 भाग केलेले आहेत आणि हे खरंच खूप आपल्या केसांना एक बेनिफिट देत असतं। त्याच्यामुळे तुम्ही ही रेमेडी एकदा नक्कीच तुमच्या केसांना लावून बघा। याचा कोणताच असा साईड इफेक्ट नाहीये। आपण सगळ्या घरच्या वस्तूंनीच हा पॅक बनवलेला आहे। आणि आता पहिले तुम्हाला मुळांना लावून घ्यायचं असेल, जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तो कमी होईल, त्यासाठी आपल्याला पहिले मुळांमध्ये हा पॅक लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला केसांच्या मुळांना देखील आणि लेंथला देखील हा पॅक लावायचा आहे। लेंथला का लावायचा, त्याच्यामुळे आपले केस जर फ्रीज झाले असतील तर आपण याच्यामध्ये कोकोनट ऑइल सुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपले केस हे छान सॉफ्ट होतील आणि आवळा पावडर देखील आहे, त्याच्यामुळे आपल्या केसांना एक पोषण भेटतं। त्यासाठी हा पॅक तुम्हाला सगळ्या केसांना लावायचा आहे, असं नाहीये की फक्त मुळांना लावायचं आहे। तुम्ही फक्त तांदूळ आणि कोरफड आणि कोकोनट ऑइलचा पण उपयोग केला तर चालणार आहे, ते सुद्धा आपल्या केसांना खूप बेनिफिट देतं। तुमच्याजवळ जर आवळा पावडर वगैरे बाकी साहित्य नसेल तर ते नाही पण टाकलं तर चालेल, ते ऑप्शनल आहे, पण तुम्हाला या 3 गोष्टींचा उपयोग करायचा आहे आणि हे केसांसाठी खरंच खूप फायदेमंद आहे आणि याच्यामुळे तुमचे केस देखील वाढतील आणि कोंड्याच्या अनेक असे शॅम्पू येतात त्याच्यामुळे देखील कोंडा जात नाही। तर त्यासाठी तुम्हाला ह्या रेमेडीचा उपयोग करायचा आहे आणि हे सगळं तुम्हाला घरगुती वस्तूंनीच बनवायचं आहे आणि तुम्ही मार्केटमधून जे प्रोडक्ट आणतात त्याच्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट होतो किंवा तुमच्या केसांना ते सूट होत नाही, त्यासाठी तुम्ही ह्या घरच्या वस्तूंनीच बनवून बघा। याच्यामध्ये तुम्ही दही देखील टाकले चालेल किंवा अंड देखील टाकलं तरी चालणार आहे, कारण याच्यापासून तुम्हाला कोणता साईड इफेक्ट नाहीये आणि हे तुम्हाला 30 मिनिटं केसांवर राहू द्यायचं आहे। नंतर तुम्ही छान शॅम्पूने केस वॉश करायचे आहेत आणि तुम्ही कंडिशनरचा उपयोग नाही पण केला तरी चालणार आहे, कारण या रेमेडीमुळे तुमचे केस पहिलेच इतके सॉफ्ट होऊन जातील, तर त्याच्यामुळे कंडिशनर नाही पण लावलं तरी चालणार आहे। आणि तुम्हाला आता हे सगळं केसांना लावल्यानंतर केसांची मस्त तुम्हाला मसाज करायची आहे, कारण आपण जे पण काही केसांना प्रोडक्ट लावतो त्यानंतर आपल्याला केसांची 2 किंवा 5 मिनिटं आपल्याला मॉलिश करायची आहे, ते आपल्या केसांना छान लागतं। जर तुमच्या बाकी केसांना क्रीम काही लागली नसेल तर ही मॉलिश केल्यानंतर तुमच्या सगळ्या केसांना एकसारखी क्रीम लागते
आणि तुमच्या केसांचा रिझल्ट हा खूप छान येतो आणि त्याचप्रमाणे तुमचं ब्लड सर्क्युलेशन पण होतं आणि केसांना खूप अशी वाढ होते। त्यासाठी ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे। मी नेहमीच सांगते की केसांना काही लावलं तर तुम्ही आधी छान मॉलिश करा। आता मॉलिश झाली की तुम्हाला पॉलिथिन बॅग घ्यायची आहे आणि तुमचे केस छान त्याच्याने कव्हर करून घ्यायचे आहे। तुमचा पॅक सुकायला नको, कारण त्याच्यामुळे तुमचे केस हे कोरडे होऊ शकतात। मी माझे केस वॉश केले आहेत, तुम्ही बघू शकतात माझे केस अजून छान सेट झाले नाहीत तरी पण ते इतके चमकता आहेत। आणि जेव्हा मी तुम्हाला उद्या हा रिझल्ट अजून दाखवला असता तर माझा एक केस मोकळा झाला असता आणि तुमच्या केसांना छान क्लिन्झिंग होतं आणि हे केस वाढवण्यास खूप मदत करत असतं। त्याच्यामुळे तुम्हाला हे 8 दिवसातून एकदा याचा उपयोग करायचा आहे आणि तुमचे केस याच्यामुळे नक्कीच वाढतील। आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू। आणि मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे। तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।